आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी ब्लॉकबस्टर ठरणार आहे। मुळू तालुक्यात अव्वल स्थान पटकावण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे। दुपारी 3:30 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे। पंजाबने बंगळुरूच्या घरच्या मैदानात पराभव केलाय। पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात निर्धारित 14 षटकांच्या सामन्यात बंगळुरूने 9 बाद 95 धावा केल्या। त्या धावांचा पाठलाग करताना 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 98 धावा ठोकत पंजाबनं हा विजय मिळवला। एकामागून एक पराभव पचवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। कर्णधार संजू सॅमसनला दिल्ली विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तो आगामी सामन्यात खेळण्याबाबत संशयता निर्माण झाले। राजस्थानला यंदा अवघ्या 2च सामन्यात विजय मिळवता आला। आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सची या हंगामाची सुरुवात ही निराशाजनक झाली। मात्र या संघाने आपले मागील 2 सामने जिंकून स्पर्धेत शानदार पुनरागमन केले। दरम्यान यंदाच्या आयपीएल मध्ये आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये मुंबईने 3 विजय 4 पराभवांसह 6 गुण आतापर्यंत मिळवले। बीसीसीआयने T20 मुंबई लीगमधील संघाचे मालक गुरमीत सिंह भामरा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे। मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भ्रष्टाचार विरोधी संहितेचं उल्लंघन केल्याबद्दल भामरावर आजीवन बंदी घालण्यात आली। तर हे प्रकरण मुंबई T20 लीगच्या दुसऱ्या हंगामातील एका सामन्याशी संबंधित आहे। केएल राहुल आणि आशिया शेट्टीने त्यांच्या मुलीसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला। त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव इवारा ठेवलंय, ज्याचा अर्थ देवाची भेट असा आहे। तर आमची चिमुकली लेक हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं। साताऱ्याच्या मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती मोरेंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यात आला आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। संस्कृतीने एशियन पॅरा गेममध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं।